माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वादानंतर MMIचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद आक्रमक। 17 सप्टेंबर रोजी गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी दल रक्षक जवानांच्या अंगावर आमदार कैलास गोरंट्याल जाहिरात असलेले टी-शर्ट असल्याने माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी आक्षेप घेतला। तर आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर हल्लाबोल केलाय। माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार कैलास गोरंट्याल यांच्या वादानंतर MIMचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद आक्रमक झाले। जालना महानगरपालिकेत किती मोठा गोंधळ सुरू आहे। माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालन्यातल्या जनतेसमोर स्पष्ट करून ठेवलेला आहे। किती मोठी बोगसगिरी जालना महानगरपालिकेत सुरू आहे। ज्यांच्या नावानं टेंडर आहे त्यालाच माहीत नाही टेंडर कोणाच्या नावावर आहे। शासनाचा टेंडर आणि टी-शर्टवर आमदारांचा फोटो हे योग्य नाही। माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी गोदावरी दल जवानांच्या अंगावर तर टी-शर्ट काढून घेणं शोभणारं नाही असं प्रतिपादन MIMचे जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनी आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास टाउन हॉल इथं केलंय। हे बघा, आता नगरपालिका महानगरपालिका मध्ये किती मोठ्या प्रकारचा गोंधळ चालू आहे हे आजी माजी आमदारांनी सुद्धा आता जालन्याच्या जनतेसमोर स्पष्ट करून ठेवलेला आहे की कशा प्रकारची धांदली आणि बोगसगिरी आपल्या जालना शहरातील महानगरपालिकेतर्फे चालू आहे। जर महानगरपालिकेचा टेंडर आहे, ज्याच्या नावाने टेंडर आहे त्यालाच हा माहित नाही की हे टेंडर त्याच्या नावाने उघडलेला आहे म्हणून, आणि हा टेंडर जर महानगरपालिकेने काढलेला आहे तर सन्माननीय आमदाराचं कामच नाही त्यांची फोटो काढून त्यांची टी-शर्ट त्या गोदावरी तटरक्षक दलांना देण्याची, आणि तिथं जाऊन जी टी-शर्ट या लोकांनी घातली माजी आमदार साहेबांनी जाऊन ती टी-शर्ट त्यांना काढायला लावली। आता हा प्रकार जालनेकरांना शोभणारा नाही, कारण की श्रीचा विसर्जनाच्या दिवशी जर अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण जालना शहरात होत असेल तर मला नाही वाटत जालनेकर या लोकांना खतपाणी घालल किंवा अशा प्रकारच्या राजकारणाला वाढीव प्रस्थिती देणार आहे, मला असं वाटत नाही।